इथे माझी गावाला जाण्यासाठीची शॉपिंग सुरू आहे। आजचा दिवस कसा होता आणि आम्ही गावाला निघताना काय गोंधळ झाला हे पाहण्यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। सकाळी लवकर उठून पहिलं जेवण बनवून घेतलं। आज जेवणामध्ये शेवग्याची भाजी बनवली होती। सगळी घरकामं पटकन आवरून घेतली कारण आज खूप धावपळ होणार होती। अहोंची फर्स्ट शिफ्ट असल्यामुळे ते घरी नव्हते, म्हणून मी आणि साई तयार होऊन ऑटोनंच बाहेर पडलो। आम्ही गेलो होतो ओल्ड पनवेलमधील कोलिन स्काय ब्युटी सेंटरमध्ये। मला काही ब्युटी प्रोडक्ट्स घ्यायचे होते। खरं तर इथे ऑनलाईन शॉपिंगपेक्षाही जास्त डिस्काउंटमध्ये प्रोडक्ट्स मिळतात। मला फाउंडेशन घ्यायचं होतं, पण 2 ब्रँड्समध्ये मी खूप कन्फ्यूज झाले होते। तिथे टेस्टर्स अवेलेबल होते, तर त्यांनी माझ्या फेसच्या राईट साईडला एक आणि लेफ्ट साईडला दुसऱ्या ब्रँडचं फाउंडेशन लावून दाखवलं। मिररसमोर उभं राहून मी ते नीट चेक केलं की एक्झॅक्ट कोणतं सूट होतं आहे। जे बेटर वाटलं ते घेतलं आणि सोबत बाकीचीही खरेदी केली। काउंटरवर बिलिंग करून पेमेंट केलं आणि बॅग घेऊन आम्ही घराकडे निघालो। घरी पोहोचतोय तोवर खूप मोठं वारं सुटलं होतं। धुळीमुळे लांबचं काहीच दिसत नव्हतं। मला तर वाटलं आता पहिला पाऊस बघायला मिळणार, पण कशाचं काय, पाऊस तर पडलाच नाही। साईचे पप्पा घरी आल्यावर आम्ही बॅग पॅक केली। सगळी तयारी पूर्ण झाली आणि रात्री 9 वाजता आम्ही घराबाहेर पडलो। ऑटो बुक केला होता, त्यात बसून आम्ही कामोटे सर्कलला पोहोचलो। ट्रॅव्हल्सची वाट बघत थांबलो होतो। पिकअपचं टायमिंग तर 9:15चं होतं, पण ट्रॅव्हल्स आली 9:30ला। आमची अप्पर सीट बुक होती। मी वर चढले तोवर बस चालू झाली आणि साई थोडक्यात पडता पडता वाचला। अहोनी त्याला पटकन पकडलं म्हणून बरं। मुंबई पुणे मिसिंग लिंक रोडचे व्हिडिओ मी रील्समध्ये बघितले होते। मी झोपले होते, पण साईने ते ओळखलं। तो ओरडला, मम्मी बघ ना, आपण मोबाईलमध्ये बघत होतो तेच आहे ना हे। मग मी पटकन मोबाईल घेऊन विंडोमधून जेवढा व्हिडिओ घेता येईल तेवढा घेतला। खरंच खूप छान व्ह्यू होता। तर असा होता माझा आजचा दिवस। तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करून ठेवा, कारण उद्यापासून माझे गावचे व्लॉग सुरू होणार आहेत। बाय बाय, भेटू उद्या गावाला पोहोचल्यावरती।